पुणे महापालिका शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे प्रदीप धुमाळ यांची तर उपाध्यक्षपदी काँग्रेसचे नरेंद्र व्यवहारे यांची निवड झाली। शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक महापौर वैशाली बनकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। निवडणुकीच्या प्रक्रियेला दुपारी 3 वाजता सुरुवात झाली। शिक्षण मंडळात राष्ट्रवादीचे 6, काँग्रेस आणि भाजपचे प्रत्येकी 3, मनसेचे 2 तर शिवसेनेचा 1 सदस्य आहे। जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी हे पदसिद्ध सदस्य आहेत। काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील समझोत्यानुसार अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीने तर काँग्रेसने उपाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केले। अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे प्रदीप उर्फ बाबा धुमाळ तर युतीच्या वतीने भाजपचे रघुनाथ गौडा यांनी अर्ज दाखल केले। त्यामुळे अध्यक्षपदासाठी मतदान घेण्यात आले। धुमाळ यांना 9 तर गौडा यांना 4 मते मिळाली। मनसेचे 2 सदस्य तटस्थ राहिले। अध्यक्षपदी प्रदीप धुमाळ यांची निवड झाल्याचे महापौर बनकर यांनी जाहीर केले। उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार साहेब, खासदार सुप्रियाताई सुळे, माननीय सुनीलजी तटकरे साहेब, आमच्या पुणे शहराचे सर्व पदाधिकारी, खासदार वंदनाताई चव्हाण, सर्व आमचे महानगरपालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक, सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून मी पहिला आभार मानतो की माझ्यासारख्या सर्व सामान्य कार्यकर्त्याला या शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदाची या ठिकाणी जबाबदारी दिलेली, त्याबद्दल मी सर्वप्रथम माझ्या वतीने मी त्यांचं मनापासून आभार मानतो। सर्वप्रथम मी आज अध्यक्षपदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर मी आमचे सर्व सहकारी उपाध्यक्ष असतील, सर्व पदाधिकारी सभासद असतील, त्यांना घेऊन जेवढ्या महानगरपालिकेच्या शाळा आहेत त्या शाळांची आम्ही एकत्रितपणे पाहणी करणार आहोत। ज्या शाळांमध्ये ज्या ज्या सुविधा उपलब्ध नाहीत किंवा काय त्याची आम्ही प्रत्यक्ष पाहणी करून मग आरोग्यविषयक असेल, स्वच्छतागृह असतील, शैक्षणिक गुणवत्ता असेल याची आम्ही प्रामुख्याने सर्वजण या ठिकाणी जबाबदारी स्वीकारतो। आज मागच्याही शिक्षण मंडळाने यामध्ये चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे, त्याच्याही पद्धतीने अधिक काम चांगल्या पद्धतीने करून की जेणेकरून जो सर्वसामान्यांमधील जी भूमिका आहे ती आम्ही एक चांगल्या पद्धतीने पार पाडण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू। त्यानंतर शिक्षण मंडळ अध्यक्ष प्रदीप धुमाळ यांच्या अध्यक्षतेखाली उपाध्यक्षपदासाठी निवडणूक झाली। उपाध्यक्षपदासाठी काँग्रेसचे नरेंद्र व्यवहारे तर युतीच्या वतीने शिवसेनेचे शिरीष फडतरे यांनी अर्ज दाखल केले। त्यामुळे उपाध्यक्षपदासाठी मतदान घेण्यात आले। व्यवहारे यांना 9 तर फडतरे यांना 4 मते मिळाली। यावेळीही मनसेचे सदस्य तटस्थ राहिले। मी शिक्षण मंडळातील सर्व शिक्षण जे शाळा आहेत त्या विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व साहित्य हे प्रथम पुरवण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि माननीय उल्हासदादा पवार, माननीय मोहन जोशी यांनी माझ्यावर जी जबाबदारी टाकलेली आहे त्यांच्या आशीर्वादामुळेच मी इथे उपाध्यक्षपदावर निवडून आलेलो आहे। मी त्या सगळ्यांचं, पक्षाचे आमदार, खासदार सगळ्यांचा आभार मानतो। नाही, दर्जा खालवलेला असं नाही आहे। काय होतं, मीडियावाल्यांना जरा काहीतरी थोडासा गैरसमज होतो। तसं आमच्या शिक्षणामध्ये इंग्लिश शाळा ज्या 4 चालू आहेत तिथं आपण ॲडमिशन देऊ शकत नाही। दर्जा चांगला आहे, थोडंसं कम्युनिकेशन गॅप आहे, त्यामुळे थोडा फरक पडतो, ते आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करणार। तो काय प्रश्न नाही। शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष म्हणून निवडून
शिक्षण मंडळ अध्यक्ष प्रदीप धुमाळ आणि उपाध्यक्ष नरेंद्र व्यवहारे यांचे महापौर वैशाली बनकर, सभागृह नेते सुभाष जगताप, स्थायी समितीचे अध्यक्ष बाबूराव चांदेरे, उपमहापौर दीपक मानकर, विरोधी पक्षनेते वसंत मोरे, शिक्षण मंडळाच्या मावळत्या अध्यक्ष संगीता तिवारी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. धुमाळ हे पूर्वी पालिकेचे नगरसेवक होते. त्यानंतर त्यांच्या पत्नी दीपाली धुमाळ या नगरसेविका होत्या. 2012 मध्ये झालेल्या पालिका निवडणुकीत त्यांच्या पत्नी पराभूत झाल्या. त्यानंतर धुमाळ यांची शिक्षण मंडळ सदस्यपदी निवड होऊन ते आता अध्यक्ष झाले. कोण म्हणतं टक्का दिला या नाटकाच्या अभूतपूर्व यशानंतर सीमांत नाट्य संस्थेचे एप्रिल फूल हे नवीन नाटक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या नाटकासाठी दादा कोंडके यांच्या तालमीत तयार झालेले लेखक ऋषिकेश परांजपे, फू बाई फू आणि डब्बागुल या सध्याच्या गाजत असणाऱ्या हास्य मालिका रंगवणारे विनोदवीर विजय पटवर्धन आणि सतीश तारे, मड्डम सासू डड्डम सून आणि इतरही हास्य मालिकांमधून विनोदी अभिनयाबरोबरच गुंतता हृदय हे मधील कॉम्रेड अभय सामंत ही भूमिका प्रभावीपणे साकारणारे बाजीराव मस्तानी मधील बाजीराव अंगद मस्कर आणि मराठी नाट्यसृष्टीला पडलेले गोंडस चेहऱ्याचे लोभस स्वप्न सायली ठकार तसेच सीमांतचे चैतन्य देशमुख यांनी कंबर कसली आहे. केवळ अंगविक्षेपांवरून आणि रंगमंचाच्या धावपळीतून हास्य निर्मिती करण्याच्या प्रयत्नांपेक्षा प्रसंगानुरूप फुलून येणाऱ्या विनोदावर जास्तीत जास्त भर देण्याचा यात प्रामाणिक प्रयत्न असणार आहे. व्यावसायिक नाटकाची मूल्ये आणि दर्जा हा फक्त मुंबईतूनच दिला जातो. ही समजूत मोडून पुण्यातूनही दर्जेदार निर्मिती करण्याचा विडा निर्माते चैतन्य देशमुख यांनी यापूर्वीच उचललेला आहे. त्यामुळेच रसिकांचा वाढता प्रतिसाद आणि निर्माण झालेल्या अपेक्षा यांचा विचार करून याही नाटकाची निर्मिती मूल्ये त्याच ताकदीची असतील याचा प्रत्यय त्यांनी टक्क्यातून पुणेकर रसिकांना 100% दिला आहे. या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग रविवार दिनांक 22 जुलै रोजी दुपारी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे होणार आहे. पुण्यातील एका पेट्रोल पंपावर सेल्फ सर्व्हिसची सुविधा निर्माण करण्यात आली असून या पंपावर वाहन चालक स्वतःच पेट्रोल भरून घेऊ शकतील. फर्ग्युसन रस्त्यावरील ज्ञानेश्वर पादुका चौकात फेमस ऑटो सेंटर नामक पेट्रोल पंपाने ही सुविधा निर्माण केली आहे. अशा प्रकारची सुविधा देणारा हा पुण्यातील पहिलाच पंप आहे. पंपाचे भागीदार अजित कुलकर्णी म्हणाले, काही दिवसांपूर्वी वितरकांशी चर्चा करीत असताना विदेशात अशा प्रकारचे सेल्फ सर्व्हिस पेट्रोल पंप असल्याची माहिती समजली. हा प्रयोग आपणच का सुरू करू नये अशा विचारातून सेल्फ सर्व्हिस कक्ष सुरू केला. या सेल्फ सर्व्हिसची माहिती देण्यासाठी एक कर्मचारी नियुक्त करण्यात आला आहे. ग्राहकांना ही सवय अंगवळणी पडताच कर्मचाऱ्याला दूर केले जाईल. आमच्या पेट्रोल पंपावर एका पाळीत 450 ते 600 लिटर इंधनाची विक्री होते. सेल्फ सर्व्हिस काउंटरवर 300 लिटर पेट्रोलची विक्री होते. पंपाचे व्यवस्थापक विशाल चव्हाण म्हणाले, काउंटरवर आल्यावर वाहन चालकाला जेवढे पेट्रोल भरायचे आहे तितकी रक्कम यंत्रात नमूद केली जाते. यानंतर हँगिंग टॅग सेन्सॉर स्पॉटवर ठेवल्यावर मशीन सुरू होते. 0 आकडा आल्यानंतर नोझल टाकीमध्ये लावून पेट्रोल भरता येते. रोखपालाकडे रोख, क्रेडिट कार्ड किंवा पेट्रो कार्डच्या माध्यमातून पैसे जमा करता येतात असेही त्यांनी सांगितले. माझं नाव अजित कुलकर्णी. पुण्यातमध्ये ज्ञानेश्वर पादुका चौकामध्ये आमचा पेट्रोल पंप आहे. गेली 40 वर्ष आमचा हा पेट्रोल पंप आहे. तर एक आठवड्यापूर्वी आम्हाला एक जस्ट योजना वाटली करावीशी सेल्फ सर्व्हिसची सर्व्हिस जे फॉरेन कंट्रीजमध्ये अगदी 90% प्रमाणामध्ये आत्ता चालू आहे. ती आत्ता आम्हाला एक ट्रायल बेसिसवरती आम्ही एक आठवड्यामध्ये चालू केलेली आहे आणि त्याच्यातून आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. यंगस्टर्सकडनं जास्तीत जास्त आम्हाला खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळालेला आहे. कॉलेजमधली लोकं किंवा ज्या लोकांना खूप घाई असते, ऑफिसला जायला उशीर होत असतो किंवा त्यांना असं काही एकदम लवकर जायचं असतं, त्यांसाठी एक काउंटर आम्ही खास सेल्फ सर्व्हिससाठी केलेलं आहे. सुरुवातीला 1 महिना 2 महिने आम्ही सगळ्यांना प्रशिक्षण देऊ, कसं पंप वापरायचा, कसं पेमेंट करायचं, कसा तो सेट करायचा आणि एकदा लोकांना सवय झाली त्याची किंवा त्याची 1-2 अंगवळणी पडलं की आपोआपच लोक ते लवकरात लवकर स्वतःची स्वतः जास्तीत जास्त भरून घेऊ शकतील. मी सचिन टक्के. मी सुरुवातीला पहिल्यांदाच असा एक पेट्रोल पंप यूज केलेला आहे की स्वतःहून पेट्रोल भरलेलं आहे. याच्या आधी मी बऱ्याचशा पेट्रोल पंपावर गेलेलो आहे, बट ह्याची ही स्कीम पहिल्यांदा मी पाहिलेली की स्वतःहून पेट्रोल भरणं. सो इट इज व्हेरी गुड टू हॅव अ सर्टन काइंड ऑफ फॅसिलिटी विच इज व्हेरी नाईस. माझं नाव राहुल कोरटकर आहे. मी ज्ञानेश्वर पादुका चौकामध्येच राहिला आहे. इथे जो भारत पेट्रोल पंप आहे त्यांनी सेल्फ सर्व्हिस चालू करून फार कमी वेळामध्ये प्रतिसाद मिळालेला आहे. त्यासाठी कारण वेळ वाया न जाता सेल्फ सर्व्हिस स्वतःच्या हाताने भरून त्याचं बिल
इमिजिएटली मिळतं आणि सर्व्हिस पण चांगली आहे. तसं इथे 4 पंप चालू असल्यामुळे गर्दी कमी होते, पण सेल्फ सर्व्हिसमुळे वेळ फार कमी लागतो आणि आपण पेट्रोल भरून आपली कामाला पटकन जाऊ शकतो. काही वर्षांपूर्वी राबवण्यात आलेली स्त्रीमुक्तीची कल्पना प्रत्यक्षात मात्र उतरलीच नाही, अशी खंत लेखिका मंगला गोडबोले यांनी व्यक्त केली. भगिनी निवेदिता प्रतिष्ठानच्या वतीने गोडबोले यांच्या हस्ते अचला जोशी आणि पद्मजा गोडबोले यांना सरस्वती समाजसेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रतिष्ठानच्या संस्थापिका लीला शिंत्रे, सचिव रुजुता पितळे यावेळी उपस्थित होत्या. गोडबोले म्हणाल्या, 1975 ते 85 या काळामध्ये स्त्रीमुक्तीचे दशक साजरे करण्यात आले. त्यानिमित्त विविध कार्यक्रम राबवण्यात आले. या कल्पनेमुळे आता स्त्रीमुक्ती अस्तित्वात येणार असे सर्वांनाच वाटू लागले. मात्र नेमके कशातून मुक्त व्हायचे ते स्त्रियांना कळले नाही. या चळवळीला स्त्रियांचे नेमके प्रश्न समजले नाहीत, त्यामुळे ती कल्पना प्रत्यक्षात आलीच नाही. पुरुषांच्या बरोबरीने काम करणे हे आजच्या स्त्रीपुढील सर्वात मोठे आव्हान आहे. स्त्रियांनी आपल्या मानसिकतेतून बाहेर पडण्याची गरज आहे असेही त्या म्हणाल्या. यावेळी संजीवनी फडके, माधुरी कुलकर्णी, विद्या म्हात्रे, भारती कोशे यांचाही सन्मान करण्यात आला. मेहतर समाजाची माहिती संगणकावर संकलित करण्याचा उपक्रम SMS1 या संस्थेच्या वतीने राबवण्यात येणार आहे. मेहतर समाजाची सर्वंकष माहिती या समाजाच्या तरुणांकडून संगणकाच्या मदतीने तयार करून त्यांचे शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक उत्थान करण्याचा निर्णय SMS1 या संस्थेने घेतला आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष रवी घाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. अभिनेता आमिर खान याच्या सत्यमेव जयते या कार्यक्रमालाही आमचा सक्रिय प्रतिसाद आहे, असेही ते म्हणाले. मेहतर समाजाला आजही हाताने मैला वाहतुकीचे काम करावे लागते. ही बाब संपूर्ण मानवजातीसाठी लांछनास्पद असल्याचे लक्षात घेऊन हा उपक्रम हाती घेतल्याचे घाटे यांनी स्पष्ट केले. त्यांना या कामासाठी आरोग्य.comचे तुषार संपत यांचे सहकार्य लाभणार आहे. घाटे म्हणाले, मेहतर समाजाची सध्याची पिढी मोठ्या प्रमाणात शिक्षण घेत आहे. या विद्यार्थ्यांना प्रथम SMS सेवेच्या माध्यमातून एकत्र आणायचे आणि त्यांच्या मार्फत त्यांचे भाऊबंद आणि इतर नातेवाईकांना एकत्र आणण्याचा हा प्रयत्न आहे. हा डेटा मिळाल्यावर आम्ही या सर्वांना विविध शैक्षणिक अभ्यासक्रम, शिष्यवृत्त्या, शासकीय योजना, लघु उद्योग, कौशल्य विकास विषयक संधीची माहिती त्यांना उपलब्ध करून देऊ. त्यासाठी SMS बरोबरच फेसबुक, व्हॉइस कॉल, ईमेल, YouTube, नियतकालिक यांचाही उपयोग करण्यात येईल. 84 84 87 87 86 या क्रमांकावर नाव, ठिकाण, जात, व्यवसाय आदी माहिती SMS द्वारे कळवल्यास माहिती देण्यास सुरुवात केली जाईल. गोळा झालेली माहिती सत्यमेव जयतेलाही प्रदान करण्यात येईल, असेही घाटे आणि संपत यांनी सांगितले. जंगललोरच्या जागतिक प्रवासातील निवडक छायाचित्रांचे मिसिंग कंपास हे प्रदर्शन दिनांक 12 जुलैपासून सुरू झाले आहे. गौरव आटले आणि कौस्तुभ उपाध्ये यांनी प्रवासादरम्यान टिपलेल्या वन्यजीवन, निसर्ग संपदा आणि व्यक्तिचित्रांची 70 छायाचित्रे या प्रदर्शनात प्रदर्शित करण्यात आली आहेत. हे प्रदर्शन 17 जुलैपर्यंत यशवंतराव चव्हाण कला दालनात सकाळी 11 ते रात्री 8 या वेळेत सुरू राहणार आहे.